काल तारीख होती 2 सप्टेंबर 2025 आणि मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचे 8 पैकी 6 प्रमुख मागण्या काल मान्य झाल्या। त्यातली पहिली मागणी होती हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय काढा। हे देखील एक जी मागणी होती ती मान्य झाली। आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत द्या, शासकीय नोकरी द्या, या 2 मागण्या देखील मान्य झाल्यात। मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेणार असल्याचं देखील सरकारने म्हटलंय। प्रलंबित जात पडताळणीला देखील मान्यता दिली आहे। यात फक्त 2 मागण्या मनोज जरांगे पाटलांच्या ज्या आहेत ते सध्या स्टेवर आहेत। सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची मुदत सरकारने मागितली आहे आणि मराठा कुणबी हे एकच आहेत। हा जो शासन निर्णय काढायचा आहे त्यासाठी देखील सरकारने 2 महिन्यांची मुदत मागितलेली आहे। म्हणजे 6 मागण्या सध्या मान्य झाल्या। त्यात देखील मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील असं लेखी आश्वासन मनोज जरांगे यांना दिलंय। मात्र यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सध्या आक्षेप घेतलाय। म्हणजे अजूनही या मागण्यांवरती आक्षेप घेतला जाऊ शकतो असे चित्र आहे। परंतु सरकारकडून जरांगे यांना आश्वासन देण्यात आलंय मागण्या आणि आरक्षण टिकवणं ही सरकारची जबाबदारी असेल। यातच हे आरक्षण टिकेल का यावर अजूनही काही कायदेतज्ञ आणि अभ्यासक वकील जे आहेत ते यावरती अभ्यास करतायत। अजून आरक्षण मिळाल्यापासून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागेल का? हे जे मराठा आरक्षण जे आहे ते मिळाल्यापासून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागेल का यावरून ओबीसी नेत्यांमध्येच आता मतभेद पाहायला मिळतात आणि ओबीसी समाजात रोष देखील पाहायला मिळतंय। नेमकं हे प्रकरण काय आहे? मराठा आरक्षणाचा जीआर तर आलाय। आता ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी तरतुदी यामध्ये काय मेन्शन आहेत? जे जीआर मध्ये मेन्शन केले त्या काय आहेत तरतुदी? मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसी आक्रमक झाले असून न्यायालयीन लढा देण्याचा इशाराही या समाजाने दिलाय। त्यांच्यात म्हणजे ओबीसी नेत्यांमध्ये कसे कसे मतभेद आहेत हे सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। संपूर्ण विषय हा ओबीसी समाजाच्या बाजूने काय काय प्रतिक्रिया आल्या त्यावरती आहे। मात्र ते सांगण्याआधी सदावर्ते यांनी काही महत्त्वाचे दावे मागण्यांच्या विरोधात केलेत, जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या विरोधात केलेत। ते दावे अगोदर जाणून घेऊया। वकील गुणरत्न सदावर्ते जरांगेंना दिलेल्या मागण्यांवर आक्षेप घेत म्हणतात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायचे असतील तर इतर सर्वच आंदोलनातील आंदोलकांवरील जे इतर आंदोलन आहेत त्यांचे जे आंदोलक आहेत त्यांचे पण गुन्हे मागे घ्यावे लागतील। अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांना मारहाण झाली, अशा प्रकारचे गुन्हे मागे तर घेऊन पाहू द्या। पोलिसाचा मुलगा म्हणून मी सांगतो की पोलिसांना मारहाण केलेले गुन्हे मागे घेतले जाऊ शकत नाही। हे गुन्हे सरकार परत घेऊ शकत नाही। असे गुन्हे मागे घ्यायला न्यायालयाची परवानगी लागते असं सदावर्तेंनी सांगितलंय। तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यास मी न्यायालयात जाणार असा इशारा देखील सदावर्ते यांनी दिलाय। गुणरत्न सदावर्ते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील टार्गेट केलंय। जरांगे यांनी सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून जीआर मधील शेवटच्या ओळी वाचाव्यात असं सदावर्ते म्हणतात। पुढे ते म्हणतात की गॅझेट पब्लिश होतं त्या दिवशी कायद्यासारखं असतं, मात्र या नोंदी आधारे एका वर्गाला दुसऱ्या वर्गात नेता येत नाही। आरक्षण कायद्याला निष्प्रभ्र करता येऊ शकत नाही हे राधाकृष्ण विखे पाटील यांना माहित नाही का असा सवालही सदावर्ते यांनी केलाय। हा शासन निर्णय जरांगेंना गावापर्यंत पोहोचवण्यासाठी अंतरवालीपर्यंत पाठवण्यासाठी थंड गोळा म्हणून दिला असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केलाय। आता वकील सदावर्ते यांच्या दाव्यानुसार खरंच मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्यात का हा प्रश्न कायम राहतोय। आता काल मराठा आरक्षणाच्या जीआर मध्ये तरतुदी करण्यात आल्यात त्याबद्दल थोडं सांगतो। ज्या ज्या जीआर मध्ये तरतुदी आहेत त्या आपण जाणून घेऊया। सरकारने या जीआर मध्ये हैदराबाद गॅझेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असे प्रमाणपत्र देण्यासाठी तरतूद जी आहे ती जीआर मध्ये केली आहे। मराठा समाजाच्या व्यक्तीला आता कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन या जीआर मध्ये करण्यात आलंय। सरकारने जारी केलेला हा निर्णय देखील हैदराबाद गॅझेट संदर्भात आहे। यामध्ये हैदराबाद गॅझेट मधील नोंदी विचारात घेऊन
मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी केली जाईल। त्यासाठी पात्र व्यक्तींना सर्टिफिकेट देण्यासाठी आणि तसा अहवाल देण्यासाठी गाव पातळीवरती एक समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीत एक म्हणजे ग्राम महसूल अधिकारी असेल, ग्रामपंचायत अधिकारी असेल, सहाय्यक कृषी अधिकारी असतील असे या गॅझेटमध्ये नमूद आहे। हे प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक चौकशी करून आणि पूर्वजांच्या वास्तव्याचा जो एक खातरजमा जी आहे ती केली जाईल असे शासन निर्णयात नमूद आहे। त्यानंतर आवश्यक ती चौकशी करून प्रमाणपत्र दिले जाईल आणि अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय एक जो आहे तो घेतला जाईल। सध्या आपण एकदम शॉर्ट मध्ये तरतुदीत काय काय आहे हे जाणून घेतलं, मात्र या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण झाल्यानंतर एखाद्याला जात प्रमाणपत्र देण्याची संपूर्ण चौकट मोडली गेली आहे असे दावे ओबीसी युवा अधिकार मंचाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी केली आहे। कोर्राम म्हणतात, भारतीय संविधानाने देशातील विविध जाती आणि प्रवर्गांना लागू केलेले आरक्षण आणि त्यासाठीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक कार्यपद्धती जी आहे, म्हणजे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कार्यपद्धती जी आहे ती ठरवली होती। यासाठी वेळोवेळी महसूल विभाग व सामाजिक न्याय विभागाने कागदपत्र देखील ठरवून ठेवली आहेत। त्या आधारे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते। मात्र भारतीय संविधानाची पायमल्ली करत शासनाने स्वतःच्या महसूल आणि सामाजिक न्याय विभागाच्या नियमांना आता बेदखल केल्याचं कोर्राम सांगतात। हे GR काढून जात प्रमाणपत्राची संपूर्ण चौकट मोडून मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने संविधानाची पायमल्ली केली आहे। यामुळे ओबीसींच्या आरक्षणात मोठ्या प्रमाणात वाटेकरी वाढणार असून आरक्षणावर हा घाला आहे असं कोर्राम म्हणतात। सोबतच अनुसूचित जाती जमाती आणि इतर प्रवर्गात सुद्धा अशा प्रकारच्या निर्णयाचे परिणाम होणार आहेत, त्यामुळे याचा तीव्र निषेध केला जाईल अशी भूमिका उमेश कोर्राम यांनी आता सध्या घेतली आहे। मात्र यात देखील शासन निर्णयावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी समाधानकारक एक त्यांची भूमिका जी आहे ती व्यक्त केली आहे। मराठा आरक्षण संदर्भात सरकारकडून काढण्यात आलेल्या GR संदर्भात मी समाधानी आहे, मात्र ओबीसी संघटनांचे जे साखळी उपोषण आहे, जे आंदोलन आहे ते असे लगेच संपवलं जाणार नाही। कार्यकर्त्यांशी कायदे तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी घेतली आहे। तायवाडे असे देखील म्हणतायत की सरकारकडून काल काढण्यात आलेल्या GR मुळे ओबीसींच्या हितांना कुठेही धक्का लागलेला नाही। सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी जरांगे यांची मागणी सरकारने पूर्ण केलेली नाहीये। आवश्यक दस्तावेज असलेल्या किंवा वंशवळाच्या नातेवाईकांचे जे प्रतिज्ञा पत्र असतात ते जे आणतील त्याच मराठ्यांना ओबीसी म्हणून जात प्रमाणपत्र दिले जाणार आहे। आणि हे जे काही जी काही पद्धत ठरवलेली आहे ती सर्व एक नियमानुसारच अगोदर जे नियम होते त्यानुसारच आहे, त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसलेला नाहीये असा दावा तायवाडे यांनी केलाय। मात्र यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके संतापलेत। या GR मुळे ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला गेल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिलेली आहे। हाके म्हणतात, असा GR काढण्याचा मुळात अधिकार हा कुठल्या समितीला अथवा मुख्यमंत्री महोदयांना अथवा शासनाला नाहीये। जे काही धोरण ठरवण्याचा अधिकार आहे तो संविधानिक अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन अथवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला आहे। आणि जे काही टेबला खालून किंवा अवैधरित्या जे काही सर्टिफिकेट, बोगस सर्टिफिकेट या महाराष्ट्रात काढली जात होती त्या सर्टिफिकेटला बढावा देण्याचं काम जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या या GRच्या माध्यमातून केलं गेलंय असं हाके म्हणतात। सोबतच या GR मुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आलंय अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। यात देखील ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी यावर अभ्यास सुरू आहे असं सध्या म्हटलंय। आता सरकारने GR तर काढलाय, या GR विरोधात त्याला स्टे आणण्यासाठी हरकती मागवले जाऊ शकतात असं काही तज्ञ देखील सांगतात। त्यामुळे हा विषय आता अजून किचकट होणार आहे, ज्यात ओबीसी समाजात या निर्णयावरून दोन भूमिका ज्या आहेत ते पाहायला मिळतात। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय, ओबीसी समाजाला मी आश्वस्त करतो, आमचे सरकार आहे तोपर्यंत
दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहील, आम्ही असे कधीही होऊन देणार नाहीये. संविधानानुसार समूहाला आरक्षण देता येत नाही असे त्यांना पटवून देण्यात आले होते. म्हणजे सरसकट समूहाला आरक्षण देता येत नाही असं जरांगेंना पटवून देण्यात आलं होतं आणि जरांगे पाटील यांनी सुद्धा ते मान्य केलंय. त्यामुळे आता ओबीसींनी घाबरण्याचं कारण नाहीये. ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाला वाटेकरी केलं जाईल हा त्यांचा गैरसमज आता दूर झालाय. त्यामुळे जर अजूनही साखळी उपोषण सुरू असेल तर ते मागे घ्या असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? दोन ज्या भूमिका आहेत त्या सध्या आता ओबीसी समाजामध्ये दिसतायत, त्यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील आम्हाला तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.